धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये झालेल्या पावसाने त्याचबरोबर सांगवी चिंचपूर रस्ता वाहून गेला। दरम्यान अद्याप 6 गावांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला। पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे सरकारने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। देवगाव शिवारातील दिव्यांग शेतकरी संतोष पाटील यांच्या केळी बागेचं आणि रामदास सोनवणे यांच्या कपाशी पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। न्यूज 18 लोकमतने याबाबत बातमी दाखवल्यानंतर तातडीने पंचनामे करत अहवाल कार्यालयामध्ये सादर करण्यात आला। पावसामुळे झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालं आहे। यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पडलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे झेंडूच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। झेंडूची फुलं सडून खराब झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर अर्ध्या किमतीमध्ये फुलं विकण्याची वेळ आली। जळगावच्या चांसर शिवारामध्ये गिरणा नदीनं रौद्र रूप धारण केलं। त्यामुळे हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा वाहून गेल्या। पूर ओसरून 2 दिवस झाले तरी शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। अद्यापही पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप पसरलाय। सोलापूरच्या डोणगावात अजित पवारांनी नुकसानग्रस्त भागात चाऱ्याचं वाटप केलं। यावेळी चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। जळगाव जिल्ह्यामध्ये केळीला योग्य दर नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। केळीला 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। यातून खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, तर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। मावळमध्ये झेंडूच्या फुलांच्या दरात घसरण झाली आहे। 200 रुपये प्रति किलो दर घसरून 100 रुपयांवर आले। यामुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। ऊस कारखान्यामधून निघणाऱ्या स्पेंट वॉश पासून सीएनजी बनवणारा कोपरगाव इथला कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातील पहिला कारखाना ठरलाय। सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। पुण्यातील राजगड तोरणा किल्ल्याच्या जंगलामध्ये प्रथमच दुर्मिळ चौसिंगा जातीच्या हरणांचं वास्तव्य असल्याचं वन विभागाच्या तपासात निष्पन्न झालं। सिंगा हरणांसह इतर दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास सुनिश्चित करण्यासाठी वन विभाग विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। कोबी पीक अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यात नष्ट झालं। त्यामुळे कर्ज कसं फेडायचं आणि मुलांचं शिक्षण कसं करायचं या विवंचनेतून शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या एका तरुण शेतकऱ्यानं अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली। धनगर आणि धनगड या शब्दांमधील गोंधळामुळे 3 पिढ्या आरक्षणापासून वंचित राहिल्या। धनगड जमात महाराष्ट्रामध्ये नसल्याचं सरकारनं मान्य केलं। त्यामुळे आता तरी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी धनगर समाजानं केली। हिंगोलीच्या सेनगावात धनगर समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सिल्लोडमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी धनगर बांधवांकडून करण्यात आली। या मागणीसाठी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झालाय। सांगोला तालुक्यातील महूद इथं धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दीपक बोराडे यांचं धनगर आरक्षणासाठी गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, तर या उपोषणाला पंढरपूरच्या महूदमधून पाठिंबा मिळालाय। अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालाय। बीडच्या वडवणी, धारूर आणि गेवराई इथं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। 116 वर्षांचा वारसा असलेला वामन हरी पेठे ज्वेलर्सनं नाविन्य नवरत्न कलेक्शन लॉन्च केलं। बॉलिवूड स्टार शर्वरीच्या हस्ते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचं उद्घाटन झालं। दरम्यान वामन हरी पेठे ज्वेलर्सनं यानिमित्त सुवर्ण सुरक्षा योजना आणि फ्री गॉल्ड कॉइन ऑफर जाहीर केली आहे। मुंबईमध्ये झालेल्या भव्य रिटेल मीट दरम्यान ॲक्वालाईटनं आपलं कलेक्शन आणि नवं प्रीमियम स्नीकर्स ब्रँड 9 हे सादर केलंय। 9 हा प्रीमियम स्पोर्ट्स आणि कॅज्युअल स्नीकर्स ब्रँड आहे। तो आजच्या तरुण, स्टायलिश आणि फॅशन प्रेमी ग्राहकांच्या आवडी
आणि गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आल्याचं ॲक्वालाईट इंडियानं म्हटलंय. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि नुकसानग्रस्तांना 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत द्या या मागणीसाठी तिवसा इथं काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट कायम आहे. मुंबईमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि शिवाजी पार्कवर अद्यापही प्रचंड चिखल आहे. अशामध्ये उद्या म्हणजे 24 तासांपेक्षाही कमी वेळ ज्यासाठी उरलेला आहे हा दसरा मेळावा शिवसेना युबीटीचा तो कशा पद्धतीनं होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल? 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे शिवसेना युबीटीच्या दसरा मेळाव्यासाठी. सध्या शिवाजी पार्कची स्थिती कशी आहे आणि पाऊस कसा आहे? अगदी बरोबर फराह, कारण 24 तास अवघे उरलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो दसरा मेळावा आहे पारंपरिक त्या दसरा मेळाव्याला. मात्र या दसरा मेळाव्यावरती पावसाचं मोठं संकट जे आहे ते आवासून उभं राहिलेलं आहे. आपण आहोत आता छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि याच मैदानामध्ये उद्या दसरा मेळावा होणार आहे. मात्र दसरा मेळाव्यापूर्वी आपण इथे पाहतोय सर्वत्र चिखलाचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पाणी देखील पावसाचं जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. उद्या संध्याकाळी दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण इथे होणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की मैदानामध्ये अनेक ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत त्या बसण्यासाठी त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतो सर्वत्र आपण पाहतोय की चिखल जो आहे तो साचलेला आहे. त्यामुळे जे गावपाड्यातून शिवसैनिक येणार आहेत, राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत, ते शिवसैनिक या चिखलातून कसा मार्ग काढून या मैदानापर्यंत येतील याबद्दल शंका जी आहे ती उपस्थित केली जात आहे. मात्र शिवसैनिक हा लढवाई आहे, संघर्ष करणार आहे, तो कसाही ते मैदानात येईल आणि आपल्या नेत्याचं भाषण ऐकेल असं शिवसेनेचे नेते सांगतायत. मात्र परिस्थिती जी आहे ती अधिक आपण इथे सांगू शकतो की कशा प्रकारे आपण समोर पाहतोय की हा VIP मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा. आपण पाहतो समोर हे भगवे पडदे जे आहेत ते लागलेले आहेत. तिथून संपूर्ण VIP नेत्यांची ये जा होणार आहे. आणि त्याचबरोबर समोर आपण पाहतोय की चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे जे व्हेकल आहेत ते देखील आतमध्ये येऊ शकणार नाही. त्याचबरोबर जे शिवसैनिक चालत आतमध्ये येणार आहेत त्यांना या चिखलातूनच मार्ग काढत संपूर्ण आपल्या खुर्च्यांपर्यंत जावं लागणार आहे. त्याचबरोबर जर पावसाची सततधार सुरू राहिली तर मात्र इथे बसून भाषण ऐकणं आणि संपूर्ण कार्यक्रम पाहणं जो आहे दसरा मेळाव्याचा हे मात्र शिवसैनिकांसाठी काहीसं कठीण होऊ शकतं. कारण अनेकांनी छत्र्या धरल्या तर छत्री घेऊन जर शिवसैनिक उभा राहिला तर मागच्या शिवसैनिकांना दिसणार नाही. अशी देखील काहीशी परिस्थिती जी आहे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्की परिस्थिती काय किती गंभीरमध्ये हे आता पाहावं लागणार आहे. आज दिवसभरामध्ये काहीसा पाऊस जो आहे तो उघडला होता, पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, त्यामुळे शिवसैनिकांना देखील काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी होणारा दसरा मेळावा जो आहे त्याच्यावरती पावसाचं मोठं संकट जे आहे ते आलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. बरोबर आहे उदय, एकूणच असं म्हणता येईल की सकाळपासूनच शिवसैनिक हे या ठिकाणी यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आता अशा चिखलामध्ये कशा पद्धतीने हा मेळावा होणार ते बघावं लागेल. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. भगवानगड ट्रस्ट खरवंडी इथल्या वन विभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सोयीसुविधा, सेवा सुविधा, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्रासाठी द्यावी अशी मागणी महंत नामदेव शास्त्री महाराज आणि संस्थाननं केली होती अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. तर केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. श्री संत भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पंतप्रधान मोदी, भूपेंद्र यादव यांचे मनापासून आभारही त्यांनी मानले. चर्चेवर जाण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना ACBनं ताब्यात घेतलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त शंकर पाटोळे अतिक्रमण विभागाचे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 35 लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात ताब्यात घेतलाय. त्यांनी यापूर्वी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून 10 लाख रुपये स्वीकारले होते. आता त्यांना 25 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. संध्याकाळी 6:50 ACBचे अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित आहेत. पुढील तपास ACB द्वारा चालू आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, काय तपशील आहे अधिक? ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत शंकर पाटोळे यांच्याकडे अतिक्रमण विभाग तसेच इमारतींबाबत अनेक परमिशन आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकरता काही व्यक्तींनी त्यांना लाच दिली होती, त्यांनी मागितली होती आणि त्याच प्रकरणी आता जी माहिती कळते त्यानुसार
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे ठाण्याचा यांनी त्यांना एका बिल्डरकडून 25 लाख रुपये घेताना रंगेहात पकडलेला आहे. यामध्ये शंकर पाटोळे यांच्यासोबत आणखीन 2 व्यक्ती असल्याचं समजतंय. कारवाई सुरू आहे कार्यालयामध्ये. डेव्हलपर अभिराज डेव्हलपर्सचे मालक जे आहेत अभिजित कदम यांच्याकडून 10 लाख रुपये स्वीकारले होते आणि पुन्हा 25 लाख रुपयांचा जो हप्ता बाकी होता तो स्वीकारताना बरोबर आहे, ठाणे रंगेहात महानगरपालिका- पकडण्यात आलेला आहे. बघूया या संदर्भात आणखी कोण कोण या सगळ्या जाळ्यात अडकताय. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.